1. भारद्वाज ऋषी आणि पृथ्वीपुत्र. पौराणिक कथेनुसार महर्षी भारद्वाज हे गणपतीचे परमभक्त होते. त्यांच्या प्रभावाने पृथ्वी देवतेला एक पुत्र झाला, ज्याचे नाव भौम होते. हा पुत्र दिसायला रंगाने लाल अंगारासारखा होता. 2. गणेशाची कठोर तपश्चर्या. भौम जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याने आपल्या वडिलांच्या सांगण्यावरून गणपतीची कठोर तपश्चर्या केली. त्याने अनेक वर्षे केवळ गणेशाचे नामस्मरण केले. त्याच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन गणेशजींनी त्याला दर्शन दिले. 3. गणेशाचा वरदान. गणपती बाप्पाने भौमाला वर मागण्यास सांगितले. तेव्हा भौम म्हणाला, देवा, मला स्वर्गात स्थान मिळावे आणि माझे नाव तुमच्या नावाशी कायमचे जोडले जावे. 4. अंगारकी नावाचा उगम. गणपतीने त्याला वर दिला की तू पृथ्वीचा पुत्र आहेस आणि तुझा वर्ण लाल अंगारासारखा आहे, म्हणून तुला अंगारक मंगळ असे म्हटले जाईल. ज्या दिवशी मंगळवारी चतुर्थी येईल ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी जे भक्त व्रत करतील त्यांना वर्षभरातील सर्व संकष्टी चतुर्थीचे पुण्य एकाच दिवशी मिळेल आणि त्यांची सर्व संकटे दूर होतील. अंगारकी चतुर्थीचे महत्त्व. पुण्यप्राप्ती. असे मानले जाते की अंगारकीचे व्रत केल्याने वर्षभराच्या 21 संकष्टी चतुर्थींचे फळ मिळते. मंगळ ग्रहाची पीडा. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष असतो त्यांना या व्रतामुळे शांती मिळते. संकट निवारण. संकष्टी या शब्दाचा अर्थच संकटाचा नाश करणारी असा आहे. या दिवशी चंद्रोदयाला विशेष महत्त्व असते. पूजेची थोडक्यात पद्धत. 1. सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि गणपतीची पूजा करावी. 2. दिवसभर उपवास धरावा. 3. रात्री चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य देऊन आणि गणपतीची आरती करून उपवास सोडावा. 4. नैवेद्यासाठी प्रामुख्याने मोदक किंवा लाडू अर्पण केले जातात.